नमस्कार सर्वांना. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री हंसराजी वैद्य सर तसेच प्रमुख पाहुणे. आपल्या कार्यक्रमात थोडा उशीर झालेला आहे, पण आपल्या कार्यक्रमाचा जो आपण विषय ठेवलेला आहे आजाराचे मूळ कारण, तुम्ही बघितलं असेल समाजामध्ये आजाराचे दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे. WHO हेल्थ वर्ल्ड ऑर्गनायझेशन 2010चा असा प्रकल्प केला होता, असा संकल्प घेतला होता की आपण 2010 पर्यंत पूर्ण भारत किंवा जग हा पूर्णपणे बरा झाला पाहिजे, आरोग्यमुक्त झाला पाहिजे. पण 2020 आलं, 2025 येते, पण आजार दुपटीने नाही वाढले. तुम्ही बघितलं असेल क्रॉनिक डिसिजेस किंवा ॲक्यूट डिसिजेस हे दिवसेंदिवस वाढत चालले. एकेकाळी जे आजार दिलेला राहायचे ते गल्लीपर्यंत म्हणजे जसं कॅन्सरसारखा आजार, डायबिटीस सारखा आजार, हायपरटेन्शन सारखा आजार आहे. आजच्या कार्यक्रमाच्या विषयी आपण मूळ कारण का ठरवलं आहे, कारण की डॉक्टर सॅम्युअल हॅनेमन त्यांनी जे पुस्तक लिहिलं होतं ऑर्गन ऑफ मेडिसिन, त्या पुस्तकामध्ये त्यांनी या गोष्टीचा पूर्णपणे उलगडा केला होता आणि तो उलगडा पूर्ण करण्यासाठी मी आज इथे हे करतो. सर्वात पहिल्यांदा आपण मी काही स्लाइड्स वगैरे आणलेले आहेत तुम्हाला दाखवण्यासाठी, पण त्याच्या आधी तुम्ही बघितलं असेल तिथे काही पिक्चर्स दाखवले आहेत. माझा एक रिसर्च माझे PG इन DCR क्लिनिकल रिसर्चमध्ये माझे PG झालेले आहे. मी काही पेपर प्रेझेंटेशन केले होते आणि त्या पेपर प्रेझेंटेशन 2010 पासून मी करत आहे. आणि त्या पेपर प्रेझेंटेशनमध्ये मला असं आठवून आलं की आजाराचे मूळ कारण काय. 10,000चा मी डाटा एकत्र केला. 10,000चा डाटा एकत्र केल्यानंतर असं कळण्यात आलं की आजाराचे मेन कारण काय आहे ते आज आपण पाहणार आहोत. तर ते आज आपण हे बघूया की तुम्ही बघितलं असेल की किडनीचे आजार माझ्या ओपडीमध्ये मी जर बघितलं असेल तर 10 दिवसाचा जर मी स्टॅटिस्टिक डाटा जर काढला किंवा एका दिवसाचा जर स्टॅटिस्टिक डाटा काढला, मी जनरल पेशंट पाहतो तर त्यामध्ये मला 4 ते 5 पेशंट रोजच्या याच्यामध्ये मला फक्त किडनीचे आजार दिसतात. तसेच तुम्हाला बघितलं याला बऱ्याच पेशंटला PCOD, कोलायटिस, IBS या प्रकारचे आजार तुम्हाला बघायला भेटतात. आणि इथे क्रॉनिक आजार जे दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत तिथे काही फोटो हायपरथायरॉइडिझम, मायग्रेन, पाईल्स असे बरेच आजार तुम्हाला बघत असाल. इथे बरेच लोकांना या आजारापासून त्यांना त्रास होतो. बरेच वेळेस पेशंट खूप डॉक्टरकडे जातात, बरेच औषधी घेतात, ते औषधी लागू पडते, काही दिवस आजार पूर्ण येतात. हीच कहाणी डॉक्टर सॅम्युअल हॅनेमन सोबत होत होती. डॉक्टर सॅम्युअल हॅनेमन होमिओपॅथीचे जनक, ज्यावेळेस त्यांनी होमिओपॅथिक प्रॅक्टिस सुरू केली तेव्हा असं आठवून आलं की पेशंटला औषध दिल्यानंतर काही दिवसानंतर पेशंटचा आजार पूर्ण वापस येतो. हेच अनुभव बऱ्याच पेशंटला असतो आणि तो पेशंटचा अनुभव त्यांनी एका रिसर्चमध्ये काढला. त्या पुस्तकाचं नाव त्यांनी ठेवलं थेअरी ऑफ क्रॉनिक डिसीजेस. तर त्याच्या इथे जर तुम्ही फोटो पाहिला असेल, त्या फोटोमध्ये डिसीज, ओबेसिटी, आर्थरायटिस, डायबिटीस, कॅन्सर, हार्ट डिसीज, ऑटोइम्यून सिस्टीम हे आजार आपल्याला बघायला भेटतात. पण ते आजार आपण ते बघताना त्याच्यात एक झाड आहे, झाडाच्या खाली जे मुळं असतात हे जे आपण आज पाहणार आहोत. तुम्ही बऱ्याच वेळेस बघितलं असेल बऱ्याच पेशंटचे आजार आपल्याला वरून दिसतात, जसे की सोनोग्राफी केले, अपेंडिक्स निघाला, CT स्कॅन केलं, काही गाठ निघाली, सोनोग्राफी केली, स्टोन निघाला, हे आपला रिझल्ट झाले वर दिसतात आपल्याला. पण असे काही कारणं असतात, ते कारणं खाली असतात, ते आपण ते कारणाचा आपण पूर्णपणे अभ्यास करणार आहे. रूट कॉज ऑफ डिसीजेस. आज आपण रूट कॉज ऑफ डिसीजेस पाहण्याचा अगोदर त्याच्या आधी आपण हे पाहणार आहोत व्हॉट इज कॅन्सर, व्हॉट इज डायबिटीज, व्हॉट इज आर्थरायटिस, व्हॉट इज ओबेसिटी, व्हॉट इज ऑटोइम्यून सिस्टीम. हे आजार दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत आणि त्या कारण वाढण्यासाठी आमच्यासारखे डॉक्टर्स, माझ्यासारखे बरेच डॉक्टर्स रिसर्च करतात की आजार आपण कंट्रोल कसं केलं पाहिजे, त्या आजार रोकथाम कशी केली पाहिजे. या अनुषंगाने माझा रिसर्च पेपर आज तुमच्याकडे प्रेझेंट करतो. तर सर्वपर्यंत आपण एक छोटासा हे बघूया. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन WHO ने आरोग्याची एक डेफिनेशन सांगितलेली आहे, दॅट इज अ मेंटल, फिजिकल, सोशल वेलबिंग फॉर अ हेल्थ. हे सर्वांना माहित आहे, पण व्हॉट इज द मिनिंग ऑफ द सोशल, व्हॉट इज द मिनिंग ऑफ द मेंटल, व्हॉट इज द मिनिंग ऑफ द सोशल माइंड. त्या गोष्टीचा आपण बारकाईने अभ्यास करूया, जेणेकरून तुम्हाला तर सुरुवातीला आपण बघू व्हॉट इज द डिसीज. त्या डिसीजचे आपण जर फ्लोर केली, डिस म्हणजे डिस्टर्ब, इजी म्हणजे इजी गोष्टीला डिस्टर्ब करणं म्हणजे डिसीज.
जर चालतोय मी गुडघे दुखतायत त्रास त्याच्या डिसीज. WHO प्रमाणे 2 प्रकार आहेत आजाराचे आणि होमिओपॅथी प्रमाणे 3 प्रकार आहेत. तर आपण 2 प्रकारचा अभ्यास करूया. तर पहिला प्रकार आहे ॲक्यूट डिसीजेस आणि दुसरा आहे क्रॉनिक डिसीज. मॉडर्न सायन्स प्रमाणे ॲक्यूट डिसीज म्हणजे शॉर्ट ड्युरेशन, क्रॉनिक डिसीज म्हणजे लॉंग ड्युरेशन. पण आपण होमिओपॅथी थोडा वेगळा आहे. ॲक्यूट डिसीजेस ते आजार बाहेर कारणामुळे होतात, जसे की मलेरिया, टायफॉइड आहे. आणि क्रॉनिक डिसीजेस हे आतल्या कारणाने होतात, त्याचं डिव्हायडेशन झालं. त्याला आपण छोटे आजार किंवा ॲक्यूट डिसीज नंतर मोठे आजार म्हणजे क्रॉनिक डिसीज, ते खूप लांब चालत असतात. आणि ते बेसिक कॉज 2 प्रकारे आपण बघूया. जनरल कॉज ऑफ डिसीजेस म्हणजे ते WHO जे सांगतो, आणि दुसरा आहे अकॉर्डिंग टू डॉक्टर सॅम्युअल हॅनमन. आपण जो सेमिनार जे आज ठेवलेला आहे डॉक्टर सॅम्युअल हॅनमन यांच्या बड्डे दिवसात ठेवलेला आहे. त्यामुळे आपल्याला महत्त्वाची गोष्ट आहे की डॉक्टर सॅम्युअल हॅनमन प्रमाणे आजाराची कारण कोणते आहेत. तर सर्वात पहिल्यांदा आपण बघूया WHO काय सांगतो की आजाराची कारण कोणकोणते आहेत. तर सर्वात पहिल्यांदा इथं बघितलं तर बायोलॉजिकल कॉजेस, बॅक्टेरिया, व्हायरसेस, पॅरासाइट, दीज आर द मेन बेसिक कॉज ऑफ द डिसीजेस. दुसरं हार्मोन इम्बॅलन्स, हायपोथायरॉइडिझम, पिंपल्स येणं अंगावर, वजन वाढणं. एन्व्हायरमेंटल कॉजेस, लाईफस्टाईल अँड डाईट, मेंटल, इमोशनल कॉज, जेनेटिक कॉज, एजिंग, वाढतं वय, वीक इम्युनिटी. हे 7-8 प्रकारची कारणं WHO सांगतो. पण हानेमनचा विचार थोडा वेगळा होता. तो आज विचार तुमच्याकडे मी मांडणार आहे विथ डिफरंट एक्झाम्पल. मित्रांनो, हे थेअरीचं लेक्चर नाही, हे प्रॅक्टिकलचे लेक्चर आहे. तर आपण आज जवळपास आम्ही जेवढा विचार केला तेवढे जास्त पब्लिक जमा झालेली आहे. जोरदार टाळ्या पेशंटसाठी. माझा रिसर्च करण्याच्या आधी एक दुसरा रिसर्च सांगतो तुम्हाला. 1938 अमेरिका, 1938 या काळामध्ये अमेरिकेमध्ये कार्डिओव्हास्क्युलर डिसीज वाढत गेले, सुसाईड वाढत गेला, बऱ्याच खूप उलटाबदल झाली अमेरिकेमध्ये. आणि अमेरिकेमध्ये ज्यावेळेस उलटाबदल सुरू झाली, लोक लवकर मरू लागले, सुसाईड करू लागले, बऱ्याच लोकांना कॅन्सर झाला, बऱ्याच लोकांना डायबिटीज झाला, बऱ्याच लोकांना हायपरटेन्शन झालं. तिथली गव्हर्नमेंट खूप अलर्ट झाली त्या गोष्टीवर. आणि ते हार्वर्ड युनिव्हर्सिटीला एक सांगितलं की तुम्ही त्यावर रिसर्च करा, असं का होत चाललंय. अमेरिका राज्य, एवढं मोठं राज्य, एवढं मोठा देश, त्या देशामध्ये 1938 मध्ये एवढं युट्यूबवर पण बघू शकता. त्या काळामध्ये खूप गोष्टी या घडल्या. मग हार्वर्ड नावाची युनिव्हर्सिटी आली, अशा बऱ्याच युनिव्हर्सिटी आल्या, पण त्यातली हार्वर्ड नावाची युनिव्हर्सिटीने एक जगातला सर्वात मोठा रिसर्च, या जगातला सर्वात मोठा रिसर्च कोणता आहे तर ते पण बघूया. आणि त्यातूनच गोष्टी आपल्याला कळतील. तो पहिला रिसर्च होता हार्वर्ड स्टडी ऑफ अडल्ट डेव्हलपमेंट. या युनिव्हर्सिटीने एक कमिटी तयार केली. 724 लोकांना निवडलं त्यांनी. आणि 724 निवडल्यानंतर त्यांच्यावर त्यांचे वय होतं तेव्हा 18 वर्ष ते 23 वर्ष. आणि त्या सर्व जगातला सर्वात मोठा रिसर्च कसं काय, कारण तो आजपर्यंत पण चालू आहे. या रिसर्च मध्ये बघण्यात आलं की लोक का बिमार पडतात, खरंच कारण काय आहे. तर या रिसर्चच्या सर्वच गोष्टी त्यांना कळाल्या की लोक पैसा कमी पडला तर बिमार पडतील का, नाही. वेळेवर जेवण केलं तर जास्त वय वाढेल का, नाही. जास्त एक्सरसाइज केली तर, बऱ्याच लोकांनी खूप जास्त एक्सरसाइज केली त्याचे वय वाढलं का, किंवा तर आजार नाही लागले का, लागले. म्हणजे ज्या ज्या गोष्टी आपण जे रोगी रेग्युलर करतो त्या त्या गोष्टी तिथं कळायला की या गोष्टी हेल्थवर तेवढा परिणाम नाही पडत. मग कशा कोणत्या गोष्टी की हेल्थवर परिणाम पडतात. अमेरिकाने जेव्हा हार्वर्ड युनिव्हर्सिटीला सांगितलं की तुम्ही याचे कॉजेस काढा, तुम्ही इसके कॉजेस निकालो, इसके क्या कारण हो सकते. तर त्यांनी कॉजेस काढले, त्याच्यामध्ये आपल्याला 4-5 कॉजेस काढले. तर त्यांच्या आज पण तो रिसर्च सुरू आहे. म्हणजे टोटल 80 वर्ष झाले, 85 वर्ष झाले त्या रिसर्चला. सर्वात मोठा, जगातला सर्वात मोठा रिसर्च त्यासाठी काढला होता. कार्डिओव्हास्क्युलर डिसीज कशामुळे होतात, हार्ट अटॅक कशामुळे होतात, पाईल्स कशामुळे होतात, म्हणजे स्किन सोरायसिस कशामुळे होतो, किंवा या सर्व गोष्टींना त्यांनी उलगडा केला. तर त्यांच्यामध्ये एक गोष्ट कळाली, जे लोक जास्त आनंदी होते, ते लोक जास्त जीवन जगले. आणि जे लोक जास्त सॅड होते त्यांना काही ना काही आजार बघायला लागले. म्हणजे 80 वर्ष रिसर्च केल्यानंतर हा त्यांना एक उलगडा पडला की हु इज द हॅपी, हु इज द लॉंग लिव्ह. म्हणजे जो जास्त आनंदी असतो तो जास्त वर्ष जगतो, त्याला कमी आजार होतात. आणि जो कमी
सॅड असतो जास्त, तो कमी दिवस जगतो आणि किंवा हे त्याचा रिसर्चचा स्टडी. पण त्या रिसर्चची स्टडीमध्ये आणखी एक गोष्ट त्यांना खूप शॉकिंग भेटली. ती स्टडी काय होती, त्यांनी फॉर्म्युला काढला, हॅपीनेस इज इक्वल टू हेल्थ. हे लक्षात ठेवा, जोरदार बोला, हॅपीनेस बोला मागे, हॅपीनेस इज इक्वल टू द हेल्थ. हे तुमचा सर्वात बेस्ट, या रिसर्चचा सर्वात मोठा लाभ हा. रिझल्ट काय निघाला, जो व्यक्ती जास्त आनंदी राहतो तो व्यक्ती, तुम्ही बघितलं असेल, गरीब व्यक्ती बिमार होऊ शकतो, अमीर व्यक्ती पण बिमार होऊ शकतो, पण खुशाल आनंदी व्यक्ती कधी बिमार होत नाही. हा त्यांचा गाभा होता, त्यांचा त्या रिसर्चचा हे होता. आणि त्या रिसर्च मध्ये त्यांनी सांगितलंय हेल्थ इज द हॅपीनेस. पण हॅपीनेस पण कशामुळे भेटते याचा पण प्रश्न त्यांनी काढला. पहिल्यांदा त्या रिसर्चला एक गोष्ट कळाली की जो व्यक्ती हॅपी राहतो तो जास्त वर्ष जगतो, त्याला आजार कमी होतात, त्याला कॅन्सर कमी होतो, बघायला भेटेल तुम्हाला आता. पण आनंदी व्यक्ती कशामुळे राहतो, त्याच्याकडे जास्त पैसा तो आनंदी, त्याच्यामध्ये सांगितलं नाही. तो रोज व्यायाम करतो, वेळेवर जेवण करतो, तो आनंदी नाही. त्यामध्ये असे काही केसेस भेटले, त्या लोकांनी कधीच पुडी खाल्ली नाही किंवा तंबाखू खाल्ला नाही किंवा स्मोकिंग नाही केलं, त्यांना लंग्स कॅन्सर भेटले. असे बरेच पेशंट भेटले तरी कधीच दारू नाही पिले, त्याला सिरोसिस ऑफ लिव्हर भेटला. बऱ्याच लोकांना असे काही कारण भेटले की त्याला काही बेसिक कॉज नव्हतं तरी पण त्यांना आजार झाले. याचा पण त्यांनी अभ्यास केला की त्यांनी सांगितलं की हॅपीनेस कशामुळे भेटतो. तर मित्रांनो, याचा रिझल्ट जो भेटला तो खूप शॉकिंग होतो. ते कशासाठी सांगून पुढे कळेल तुम्हाला. ते एकच उत्तर भेटलं त्यांना, त्या रिसर्चवाल्यांना. उत्तर होतं, त्या सायन्सच्या संचालकाचं नाव आहे रॉबर्ट. त्यांनी हा रिसर्च, आज डायरेक्टर आहेत, ते जिवंत आहेत आज पण, त्याचे सेमिनार्स तुम्हाला ऑर्गनाईज करायला भेटतील युट्यूबवर. त्यांनी सांगितलं तर हॅपीनेस आणि हॅपीनेस या गोष्टीमुळे कशा तुम्ही हॅपीनेस फक्त आणि फक्त